नमस्कार मंडळी, गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. हा मे महिन्याचा तिसरा आठवडा चालू आहे आणि आपण मे महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवडा आणि मे महिन्याच्या सुरुवातीला इथे एक 2 ते 3 ट्रॉल्या शेणखत टाकलेलं होतं आणि त्यामध्ये आपण सोयाबीनचा भुसा म्हणजे जो काड आहे तो, त्यानंतर गव्हाचा जो काड आहे, गवत वगैरे हे यावरती टाकलं होतं आणि त्यामध्ये वेस्ट डिकम्पोजर टाकाचं वगैरे सोल्युशन हे टाकून याला डिकम्पोज केलं. त्यानंतर आता आपल्याला बागेला खत देण्याची सुरुवात करायची आहे. त्यामुळे झाडांच्या प्रत्येक दोन्ही झाडांच्यामध्ये आपण अशा पद्धतीने खड्डे घेतलेत, आळे केलेत आणि त्यामध्ये आपण तिथे नेऊन एक एक वाटी खत प्रत्येक झाडाला टाकणार आहेत. तर आता आपण याच्यावरती महत्त्वाची प्रक्रिया करतो आहेत, ते म्हणजे याच्यावरती आपण ट्रायकोडर्मा पावडर टाकतो आहोत. जे की आपल्याला माहिती हे जैविक बुरशीनाशक आणि सूत्रकृमीनाशक आहे. ही ट्रायकोडर्मा ही बुरशी आहेत, बरोबर आहे. ट्रायकोडर्मा विरिडिन, ट्रायकोडर्मा हर्झेनियम जे फंगीसाईड आणि निमॅटोसाईड आहेत. ओके, तर त्याच्यामुळे हे जे मूळ कूज वगैरे होतं किंवा खोडकूज, कंदकूज वगैरे असे जे आजार होतात ते त्याच्यापासून आपल्याला वाचवतं. ही घातक बुरशीला मारण्याचं काम करते चांगली बुरशी. तर या ट्रायकोडर्माचा आपण इथे वापर करतो. जे महाबीजचं आपण ट्रायकोडर्मा आणलेत आणि ते याच्यावरती मी 6 किलो टाकलेत. त्यानंतर कृषी उद्योगचं आपण मेटारायझम ॲनिसप्ली हे जे आहेत हे हुमणी नाशक टाकतात. कारण आपल्याला माहिती आहे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या दरम्यान हुमणी अळ्या खूप वाढतात. कारण भुंगे हे अंडी देतात आणि ते भुंगेंचा अंड्यापासून हुमणी अळी तयार होते. त्यामुळे त्याच्यासाठी पण आपण ती जी जैविक बुरशी आहेत ती यावरती टाकत आहोत. आणि त्याचसोबत माझ्याकडे ज्ञानेश्वर बायोफर्टचं हे मायक्रोरायझा आहेत, जे की मी 3 किलो मायक्रोरायझा यावरती टाकत आहेत. आणि हा मायक्रोरायझा काही बाकीचे पण जीवाणू आहेत त्याचं कल्चर यामध्ये टाकतो आहे. आणि तो मायक्रोरायझा आपल्याला मुळांना अन्न उपलब्ध करून देण्याचं, झाड हेल्दी ठेवण्याचं काम आणि सिम्बायोटिक रिलेशनशिप अजून चांगल्या पद्धतीने ट्रायकोडर्मा आणि मायक्रोरायझामुळे झाडासोबत होऊ शकेल, झाडाच्या मुळांसोबत होऊ शकेल अशा पद्धतीने आपण काम करतात. म्हणजे परिपूर्ण असं रिच हे डिकम्पोज झालेलं खत आपण तयार करतो आहोत आणि तेच त्यावरती टाकतो आहेत. त्याचसोबत त्याच्यावरती आणखी एक गोष्ट मी टाकली आहे, ती म्हणजे ही नीम पावडर आहे. बघा, हे निंबोळी पेंड आहेत जी याच्यावरती मी टाकलेले आहेत. तर निंबोळी पेंड देखील टाकलेले आहेत, जे की मी 5 गोण्या टाकल्यात. जर इथे बघितलं तर वेदांच्या निंबोळी पावडर आहे आपल्याकडे. हे 5 गोण्या आपण याच्यावरती टाकल्यात. ती मिक्स केलीत चांगल्या पद्धतीने, जेणेकरून आपल्याला कीटकांचा, अळ्यांचा असा त्रास होणार नाही. झाडाला छान असं मातीला पोषण भेटू शकेल आणि पिकं जोमदार पद्धतीने वाढतील, मुळांची छान वाढ होईल. असं आपलं नियोजन चालू आहे. धन्यवाद.